नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण तुळजापूर नगरीमध्ये आलेलो आहोत आणि विशेष म्हणलं तर तहसील कार्यालयाच्या पुढे एक उपोषण आहे। हे उपोषण का करावं लागतं आहे? सामाजिक कार्यकर्त्याला उपोषण का करावं लागतं आहे? नेमके कारणं काय आहेत? आणि सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाच जनतेची सुरक्षा ठेवणारे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्याला महाराष्ट्र सरकारकडून लाखो रुपये पगारी फक्त जनतेची सुरक्षा ठेवणे यासाठी त्यांना या पगारी दिल्या जातात। पण त्या अधिकारी काम न करता समाजसेवकाला काम करावं लागतं आणि समाजसेवकानं जर यांना कळवलं की तुम्ही पोलीस अधिकारी आहात, अशा अशा ठिकाणी असा असा प्रकार घडला आहे, तुम्ही तात्काळ त्याला न्याय द्या असं म्हटल्यावर त्याच समाजसेवकाला कुरघोडी करून दबावात घेऊन त्यालाच धमकावलं जातं आणि सामाजिक काम करत असताना तो कसा रुखला जाईल याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने केली जाते। हे का केली जाते, कशासाठी केली जाते आणि हे अधिकारी असे का वागतात आणि कोणासोबत असे अधिकारी वागलेत हे आपण आज पाहूया। आपल्यासोबत आहेत पंकज सहाने, समाजसेवक, तुळजापूर। अत्यंत चांगल्या पद्धतीची गोरगरिबाची दक्षता घेऊन सर्वसामान्याला सातत्याने न्याय देणारे, स्वतःच्या खिशातला पैसा खर्च करून वेळ देणं खूप अवघड आहे, तो वेळ ते अधिकारी देत नाहीत तर ही समाजसेवक देतो आणि त्या समाजसेवकाला कशा पद्धतीची कुरघोडी केली जाते, दबाव टाकला जातो। हुकुमशाही, झुंडशाही आणि गुंडशाही पोलीस अधिकाऱ्याकडूनच कशी केली जाते हे आपण पंकज सहाने यांच्याकडून ऐकणार आहेत। आपल्यासोबत आहेत समाजसेवक पंकज सहाने, तुळजापूर। साने साहेब, खडतार प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं प्रथमच सहर्ष स्वागत आहे। धन्यवाद धन्यवाद। तुमचं तुळजापूरमध्ये एवढं चांगल्या पद्धतीचं काम असताना, सर्वसामान्य माणसाला न्याय देत असताना, मी पाहतो पंढरपूरच्या लोकांना न्याय दिला, सांगलीच्या लोकांना न्याय दिला, धाराशिवच्या लोकांना न्याय दिला, तुळजापूरच्या यात्रेकरूंना न्याय दिला, प्रेत पडलेले दाखवले, चोऱ्या केलेल्या दाखवल्या, चैन चोऱ्या केलेल्या दाखवल्या, बलात्कार केलेले लोकांचे नावं फोडले। या सगळ्या प्रक्रिया तुमच्याकडून होत असताना तुम्ही पोलिसला न्याय मागितला नाही तर तुम्ही जनतेला न्याय द्या असं पोलिसला फक्त सूचना केली। यावेळेस तुमच्याविषयी पोलिसनं वागणूक कशा पद्धतीची तुम्हाला दिली या विषयावर तुम्ही काय सांगा? सर्वप्रथम ह्या ठिकाणी मी सांगू इच्छितो, आता हा विषय घटना घडलेली आहे त्या अनुषंगानं माझा मान अपमान किंवा जी काय मला आदिवासी भाषा किंवा जी काय मगरुरीची भाषा ह्या ठिकाणी वापरली गेली हा एक मुद्दा आहे। पण हा मुद्दा का प्रकर्षानं ह्या ठिकाणी उपस्थित झाला की मी जे काही प्रश्न घेऊन गेलो होतो हे प्रश्न महत्त्वाचे आहेत। ते असतील चोरीचे असतील, ते वाटमारीचे असतील, ते ह्या ठिकाणी म्हाताऱ्या आजींचं म्हणजे सोनं रस्त्यावर भर रस्त्यावर चोरलेलं असो, बायपासवर रस्त्यावर अनेक वाहनांना अडवून वाटमारी असो, त्यासोबतच ह्या ठिकाणी बेवारस महिलांसोबत अत्याचार असो किंवा अन्याय असो, जी काय असे बेवारस लोकांचे प्रश्न असतील, बॉड्या सापडलेले असतील, असे 4-5 प्रश्न ह्या ठिकाणी सातत्यानं तुळजापूर पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं तात्काळ ह्या ठिकाणी मदत मिळायचं असो किंवा सहकार्य मिळायचं असो किंवा त्याच्यावर ह्या ठिकाणी पुढच्या कार्यवाही अंमलबजावणी होणं असो, हे करत असताना मला जे काय अनुभव आला त्याचा उद्रेक अनेक दिवसानंतर, अनेक दिवसाच्या अनुभवानंतर त्या दिवशी तो उद्रेक झाला। तुम्हाला अनुभव काय आला पोलीसकडून? अनुभव मला असा आला की तुळजापूर पोलीस स्टेशनचे जी मांजरे साहेब आहेत, पोलीस निरीक्षक, मला कायदा सुव्यवस्थेचा अतिशय आदर आहे। कायदा सुव्यवस्था राखा, गुन्हेगारी स्वरूपात गुन्हेगारीकडे वळू नका, युवकांना व्यसन करू नका, हे मी सातत्याने जनजागृती करतोय। कायदा पाळा, कायद्याचं रक्षक व्हा, ह्या ठिकाणी मी वारंवार माझ्या सोशल मीडियावर मांडतोय आणि त्या अनुषंगानं गेल्या 20 वर्षापासून काम करतोय। कुठेही ह्या ठिकाणी तुम्ही मला एक वाक्य दाखवा, एक स्टेटमेंट दाखवा की कायदा मोडा, कायदा सुव्यवस्थेच्या विरुद्ध काय तर बोललो आहे मी। ह्या ठिकाणी सातत्यानं रक्षण करणं, जनतेचं रक्षण करणं, कायद्याचं रक्षण करणं ह्या गोष्टी करत असताना त्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर 4-5 वेळेस जेव्हा मी या ठिकाणी मांजरे साहेबाकडे गेलो प्रश्न घेऊन, तर त्यांची जी काय भाषा होती ती अशी भाषा होती की ही व्हिडिओ काढणं फार सोपं आहे, हे असा व्हिडिओ धरणं त्यांच्याच भाषेत सांगतो आणि त्याचे CCTV ह्या ठिकाणी उपलब्ध आहेत। ते जर CCTV काढून बघितले तर मी त्यांना साहेब म्हणलं तुमचा काय जर गैरसमज व्हायला लागला आहे की तुम्ही जे असं बोलताय ते चुकीचं आहे। त्याने म्हणले छे म्हणले हे काय सोपं आहे म्हणले, हे असं धरायचं, हे तुझे व्हिडिओ हे काय लावलं म्हणले, नाटक आहे म्हणले हे सगळं, आणि हा तुझा व्यवसाय आहे म्हणले,
आणि त्यांच्यासोबत जे काय कॉन्स्टेबल होते त्यांनाही तुम्ही विचारू शकता की ही भाषा वापरली का नाही. आता ते कॉन्स्टेबल बोलणार नाहीत, ते त्यांचा भाग आहे, पण CCTV काढून बघा की ही भाषा बोलली का नाही गेल्या महिनाभरापूर्वी. त्यानंतर एक महिलांचा मोर्चा होता. तुम्हाला असे गालावर चापटा मारून घेण्याची वेळ आली, हो. एवढा ताण तुमच्या डोक्यावर आहे का? तुम्हाला अपमान झाला. असा अपमान नेमका कोणता केला की तुम्हाला एवढं वाईट वाटलं आणि तुम्हाला गालावर चापट मारून अपमान सहन झाला नाही? असा मोठा अपमान कोणता केला? काय केलं त्यांनी म्हणजे काय केलं, मी प्रश्न घेऊन गेलो होतो कोणते बेवारस महिलेला त्याच्यावर आज बलात्कार होऊ शकतो ही मला 100% खात्री होती. कारण की माझी तशी मागची मी तशी हिस्ट्री आहे तशी तुळजापूरच्या बसस्टँडवरची की बेवारस महिला सापडली की तिला गोड बोलायचं, बिस्किट वगैरे वडापाव घ्यायला बोलवायचं, रात्री बेरात्रीने अत्याचार करायचा. ह्या घटना मी डोळ्यानं बघितल्यात. त्या वेळोवेळी तत्कालीन पोलीस निरीक्षकांना मी लक्षात आणून देऊन त्या महिलेला कायदेशीर आधार दिलेला आहे. ह्या महिलेसोबत सुद्धा तसं घडणार म्हणून ह्या ठिकाणी त्या महिलेसोबत आम्ही सहा तास मी आणि कार्यकर्ते राहिलो. त्या महिलेला पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि तिला ह्या ठिकाणी न्याय मिळण्यासाठी किंवा तिच्या गावाकडे पाठवण्यासाठी आम्ही जेव्हा पाठपुरवठा केला आणि त्या अनुषंगाने जेव्हा आम्ही साहेबांसमोर गेलो तर साहेबांचा पारा चढलेला होता. बरं. आणि त्यांनी ह्या गोष्टीकडे माणुसकीच्या ह्याच्यानं बघायचं. तू बसला इथं नाही, त्यांचा पारा चढायचं काय कारण आहे? त्यांना माहिती आहे, तुम्ही जास्त काम लावता त्यांना म्हणून पारा चढला असा. कदाचित तसं असू शकतंय. म्हणून म्हणलं मी की मी आल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं त्यांना एक अधिकारी म्हणून होय आज ते रुजू आहेत. या अधिकाऱ्याच्या नोकरीचा मोबदला म्हणून त्यांना सरकार लाखो रुपये पगार देत आहे. पगार देत असताना ते कामामध्ये कामचुकारपणा करतात का? काय वाटते तुम्हाला? ते अशा गोष्टी बोलल्यानंतर ते म्हणतात की तुम्ही म्हणजे किंवा त्यांचा आविर्भाव असतो की तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही, आमचं आम्हाला कर्तव्य माहिती आहे, तुम्ही ही नौटंकी बंद करा. बरं ठीक आहे, सोशल मीडियाची जी आहे नौटंकी बंद करा तुम्ही सांगणारे कोण नाहीत. होय की? ही लोकशाही आहे होय. आणि या देशात सर्वांना होय. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. अधिकाऱ्यांनी ही बंद करा ती बंद करा म्हणायचा अधिकार नाही. होय. तुम्ही ड्युटीवर आहेत, तुम्ही काय काम करणार आहेत आणि ते काम करू शकतात का आणि ते काम करू शकत नाहीत म्हणून तुमचा अपमान झाला. त्यांच्याविषयी शेवट तुम्हाला काय वाटते? हे अधिकारी इथं राहावा का इथून बदली व्हावी? मला कायदा सुव्यवस्थेचा पहिल्यांदा खूप मोठा आदर आहे. ही जी प्रवृत्ती आहे लक्षात घ्या, ही प्रवृत्ती एक अधिकारीची नाही, ही जी प्रवृत्ती घुसलेली आहे संपूर्ण प्रशासनात. भाऊ बरोबर आहे भैया? ही जी वारंवार आमचे अजय भैया आहेत, भाऊ आहेत, इथं ज्येष्ठ नागरिक आहेत, इथं कल्याणराव मामा आहेत, सर्वजण आहेत, भोसले आहेत किंवा सर्व आत्तापर्यंत आलेले पदाधिकारी आहेत, सगळ्यांना विचारा. ही जी प्रशासनाकडे गेल्यानंतर खास करून पोलीस प्रशासनाकडे ही जी प्रवृत्ती घुसलेली आहे अलग लक्षात किंवा तुम्ही आज पत्रकारात एवढं परखड ही जी प्रवृत्ती घुसलेली आहे ह्यांच्यात ही प्रवृत्ती बाजूला काढली पाहिजे. आणि ह्या प्रवृत्तीवर जसं ह्यांना ट्रेनिंग असतं की नाही, ट्रेनिंग पोलिसांना ट्रेनिंग असतं नाशिकला वगैरे, तसं ह्यांना जनतेशी कसं वागायचं सौहार्दपूर्ण. गुन्हेगाराशी तुम्ही वागा की तडीपार गुन्हेगार आहे, 3rd डिग्री वागा. एका तुळजाभवानीच्या या नगरीमध्ये आई तुळजाभवानीच्या या नगरीमध्ये जर असे मुगरुरी अधिकारी असतील हो. आणि समजा सर्वसामान्याला न्याय देत नसतील तर या तुळजापूरच्या आई जगदंबेच्या शहरामध्ये असे अधिकार अपेक्षित आहेत का? नाहीत, अजिबात नाहीत. जनतेनं उठाव केलेला आहे, ही जनतेचं आंदोलन आहे. जनतेचं स्पष्ट म्हणणं आहे आमच्या ह्या तुळजाभवानीच्या दारामध्ये असले अधिकारी नको आहेत. एकतर ह्यांची बदली करा, नाहीतर ह्या ठिकाणी जनहित संघटनेनं म्हटल्यासारखं, भाऊंनी म्हणल्यासारखं, सगळ्या ज्येष्ठांनी म्हटल्यासारखं, तुळजापूरच्या नागरिकांनी म्हटल्यासारखं ह्यांना तात्काळ बडतर्फ करा. अजयजी उठा. आज एक मिनिट अजय भैया, तुमचं सुद्धा प्रथमच खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आणि खडतर प्रवास वर्तमानपत्रा या पत्रामध्ये सुद्धा तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. महत्त्वाचा मुद्दा की अजय साहने अजय म्हणतो पंकज साहने साहेबावर जे असा अन्याय झाला म्हणजे त्यांचा अपमान झाला आणि धाराशिव तुळजापूर नगरीमध्ये अशा प्रकारच्या चोऱ्या आहेत, गुंडेगिरी आहे, भ्रष्टाचारी आहे, स्वच्छता नाही, नगरपालिकेचं काम चांगलं नाही, या सगळ्या गोष्टीवर हे अर्ज माझ्या हातात आहे. तुम्ही या गोष्टीकडे कसे बघणार आणि तुम्ही आज उपोषण जे चालू केलं आहे ते नेमकं कारण काय? याचं नेमकं कारण तुळजापूर शहर हे तीर्थक्षेत्र आहे. बरोबर. आणि इतर रक्षकच भक्षक बनलेले आहेत. आज आपण दिले ड्रग्जमुक्त तुळजापूर, गुटखामुक्त तुळजापूर, मटकामुक्त तुळजापूर, गांजामुक्त तुळजापूर, हातभट्टी दारूमुक्त तुळजापूर, सोनसाखरी चोर पकडा, अवैध धंद्याला आळा घाला, अशा आपल्या मागण्या आहेत. ह्या मागण्या प्रमुख मागण्या आहेत की तुळजापूर शहरामध्ये जी काय वातावरण चालू आहे, ड्रग्ज असेल, आज तरुण पिढी पूर्ण व्यसनाधीन झालेले आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे राजा कालच कारणम, राजा काळाला कारणीभूत असतो. आज इथला आपले लोकप्रतिनिधी आहे, आमदार आहेत, नगराध्यक्ष आहेत, यांना तुळजापूरमध्ये काय चाललंय कळत नाही का? यांचं कर्तव्य नाही का
की ह्या PI आहे त्याला बोलवून घेणे, बाबा काय आहे, दररोज यात्रेकऱ्यांची भाविकांची सोनसाखळी चोरीला जाते, ही जाते चोरीला, इथं दरोडा पडतो, तिथं खून होतो, तुम्ही काय करता? एवढ्या भ्रष्टाचार तुळजापूरमध्ये चालू आहे, नंगा नाच चालू आहे. हो तरी सुद्धा लोकप्रतिनिधी राणा जगदीशसिंह पाटील यांच्याकडे दुर्लक्ष करतात काय? याचं प्रमुख कारण त्यांनी आणून ठेवलेलं आहे. हा. आता उपविभागीय अधिकारी देशमुख जे आहेत, निलेश देशमुख यांचं 1 वर्ष वाढवून दिले त्यांनी. बापरे. हा 1 वर्ष वाढवून देतात. 3 वर्षाचं पिरियड असतो, परंतु ह्यांनी 1 वर्ष वाढवून दिले. ती पण अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला वाढवून देतात तुम्ही, ज्याने ड्रग्ज प्रकरणामध्ये आरोपींना रोख सोनं किती देता म्हणून घेऊन त्यांना जर तुम्ही माफीचा साक्षीदार करत असताल, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. राणादादाकडून कायद्याचा तुम्हाला दुरुपयोग वापर होत आहे. राणादादाकडून तुळजापूर जनतेला न्याय मिळेल का नाही, काय म्हणाल तुम्ही? मी सांगितले की राजा कालच कारणम, ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत हा इथला आमदार आहे, इथला नगराध्यक्ष आहे. हा माझा आरोपच नाही, तर ठामपणे मी सांगतो, यांना दिसत नाही का तुळजापूर शहरात काय होत आहे ते? आता तुम्ही मांजरे साहेबांच्या बाबतीत आणि देशमुख साहेबांच्या बाबतीमध्ये समाधानी आहात का? नाही नाही, मी समाधानी नाही. ही मुजोर भ्रष्ट अधिकारी जोपर्यंत तुळजापूरमधून जात नाहीत तोपर्यंत हे आमचं साखळी उपोषण सुरू राहणार आहे. मुजोर कशाबद्दल म्हणता तुम्ही? हे काय आमचे समाजसेवक आहेत, अनेक समस्या मांडतात तुळजापूरमध्ये. कोण समाजसेवक आहेत? आमचे पंकजाने हे मांडत असताना त्यांना दाबदपटशाही, त्यांना एखाद्या आरोपीसारखी ट्रीटमेंट देणं, ही म्हणजे काय? हे दाबदडपशाही. उठा सगळे जण, उठा. काय दडपशाही आहे? बाकीचं बोलू नका. दडपशाही आहे का आमदाराची? आमदाराची देखील दडपशाहीच्या नावाखाली अधिकाऱ्याची दडपशाहीच आहेत. वाटते का जनतेला न्याय मिळणार नाही, हा निलंबित अधिकारी झालाच पाहिजे. न्याय मिळवण्यासाठी ही आंदोलन चालू केलेलं आहे. न्यायाची ही लढाई त्याची तुतारी फुकलेली आहे. आता न्याय मिळत नाही तोपर्यंत ही उपोषण चालू राहणार. वेगवेगळ्या प्रकारे पुढचं आंदोलन कसं राहणार? पुढचं आंदोलन तीव्र राहणार आहे. रास्ता रोको करू, तुळजापूर बंद ठेवू. हे भ्रष्ट अधिकारी जोपर्यंत या तुळजापूरच्या पावननगरीमधून जात नाहीत, इमानदार आणि सक्षम अधिकारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे. बॉम्ब आंदोलन चालू आहे. तहसीलदारांसमोर आम्ही बोंबा मारणार या सरकारच्या, या प्रशासनाच्या नावाने. पुढे या, पुढे या. काँग्रेसचे कार्यकर्ते पुढे या. काय तुमच्या काँग्रेसची काँग्रेस म्हणून नाही बोलत या ठिकाणी काँग्रेस किंवा कुठला पक्षाचा म्हणून आलो नाही. मी एक तुम्ही काँग्रेसच्या मागजी नगरसेवक होता हे मान्य करावं लागेल. मान्य आहे मला. आता मी तुमची एक भूमिका काय? पक्षाचा कार्यकर्ता आहे, परंतु आज घडीला माझी भूमिका जी आहे ती एक तुळजापुरातला सर्वसामान्य नागरिक आणि तुळजापूर शहरातील जे हे भ्रष्ट अधिकारी जे येथे येणाऱ्या भाविकांना, नागरिकांना, व्यापाऱ्यांना त्यांची जी पिळवणूक करायला लागलेली आहेत, त्यांच्या विरोधात हे सर्व जन आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने याच्यापेक्षा प्रक्षोभक असं आंदोलन आमचं घडत राहणार. बघा, तुमच्या तुळजापूरचे पोलीस निरीक्षक जोपर्यंत सर्वसामान्य माणसाचं समाधान होत नाही तिथपर्यंत मी मार्गदर्शन करून त्या समोरच्या माणसाचं समाधान करतो, अशा पद्धतीचं त्यांचं मत येते. तुमचं काय नाही ना, आम्हाला तो माणूसच नको आहे. माणूस नको आहे इथं तुळजापुरात, बिलकुल नको आहे तो माणूस. काय जो ज्याचं त्याचं कर्तव्य जे पार पाडत असतो तो पंकज शालेला एकच शब्द वापरलाय. मध्यंतरी तुळजापूरच्या भक्तांना देशमुख सरांनी मारहाण केली DYSP साहेबांनी. त्यावेळेस तुमचं काय मत होतं? हे दुर्दैव आहे की तुळजापूर येणाऱ्या भाविकांना गोव्यामध्ये जर गेलात तर तिथले व्यापारपेठ वाढावी, तिथलं पर्यटन स्थळ वाढावं म्हणून तिथं कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. परंतु तुळजापूरमध्ये भाविक आल्यानंतर त्याला फोटो काढल्यासारखं करायचं, दंडात मग त्याला धमकी दाखवायची आणि त्याच्याकडनं 2-5 हजार रुपये वसूल करायचे. हा पोलिसाचा धंदा झालेला आहे. भाविक येतील का तुळजापूरमध्ये? सोनसाखळी होत असेल, हे अशा पावत्याच्या नावाखाली दंड वसूल होत असेल, चुकीचं आहे. अजय भैया, हे उपोषण तुम्ही साखळी उपोषण केलं, हे किती दिवस चालू राहणार आहे? जोपर्यंत जिथं अति होतं त्याची माती केल्याशिवाय ही जनी संघटना राहत नाही. कोण कोण अपेक्षित नाही तुम्हाला? आम्हाला तुळजापूरचा उपविभागीय जो अधिकारी आहे निलेश देशमुख याची तात्काळ बदली होऊन बडतर्फ केलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्यानंतर पोलीस निरीक्षक मांजरे जे आहेत ह्या मांजऱ्यांची देखील निलंबित करून बडतर्फ करत नाहीत तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालू राहणार आहे. पंकज साहनीला तुमचा फुल पाठिंबा आहे? हो, ते माझे लहान बंधू आहेत. त्यांचं कार्य म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. आणि त्यांच्या पाठीमागे राहणं हे जनहितचं काम आहे. आज तुम्हाला कोणत्या पक्षानं पाठिंबा दिला? संघटनेने? आज आम्हाला सगळ्या तुळजापूर शहरातील राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. भाजप वगळता, शिवसेना वगळता आम्हाला सगळ्यांचा पाठिंबा मिळालेला. भाजपानं का दिलं नाही? त्यांनीच आणून बसवलेला आहे या भ्रष्ट अधिकाऱ्याला.
मग जनसेवा नको का त्यांना? शांतता नको का? शांतता त्यांना नको आहे, आता हे त्यांना विचारणं गरजेचं आहे. बर 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 बर. काय मत आहे हो साहेब तुमचं? काय मत आहे? काय जनतेचं मत काय? बरोबर अजय भैया ज्ञानेश्वर साळुंके यांना पाठिंबा आहे. हो, मांजरे साहेब आहे, त्याच्या आडून लपून जे कोण आहे ते देखील निदर्शनास आलं पाहिजे. हे पंकजजी पुढे या, पंकजजी. आता याच्या पुढचं तुमचं आंदोलन कसं राहणार आहे? कारण तुम्हाला पूर्ण तुळजापूर शहरातल्या सामाजिक कार्यकर्त्याचा येवन धाराशिव मधून सुद्धा तुम्हाला पाठिंबा आला. आमच्या खडतर प्रवासात तर तुम्हाला जाहीर पाठिंबा आहे. कारण प्रत्येक माणसाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, न्याय मागण्याचा अधिकार आहे, भाषण करण्याचा अधिकार आहे, सरकारच्या अधिकाऱ्याला काम सांगण्याचा अधिकार आहे. सरकारचे अधिकारी पगारधारक असतात, ते आपले सेवक असतात, हे त्यांनी विसरलेलं आहे. म्हणून तुम्ही काम कसं करणार भावी काळात? आत्ताच तुम्ही ह्या ठिकाणी तुमच्याच पूर्ण शब्दामध्ये तुम्ही मांडलेलं आहे प्रकर्तेनं, त्याच्यामध्ये मी काय जास्त भाष्य करणार नाही. पण हे जे आंदोलन आहे हे माझं आंदोलन नाही. हे आंदोलन ह्या तुळजापूरच्या जनतेने, मान्यवरांनी, अजय भाई असतील, भाऊसाहेब बांजे असतील, कल्याणराव मामा असतील, उत्तमनाना अमृतराव असतील, तसेच तुळजापूरमध्ये सर्व ह्या ठिकाणी चळवळीतील कार्यकर्ते, व्यापारी बांधव असतील, सर्वांनी हे आंदोलन हातात घेतलेलं आहे. ह्याच्यात पंकज शाने हा निमित्त मात्र असेल किंवा त्याला आलेला छोटा अनुभव असेल, पण ह्यांची जी भूमिका आहे ही तुळजापूर ही पूर्णपणे सुरक्षित झालं पाहिजे, भाविक भक्तांसाठी सुरक्षित झाले पाहिजे. आणि गेल्या 30 वर्षापासून हे लढा देणारे माणसं आहेत. आणि त्यामुळे हे फक्त पंकज शानेचं आंदोलन नाही किंवा मी ह्याचं नेतृत्व करणं आहे, हे नेतृत्व ह्यांच्याकडे आहे. आणि ह्यांनी भूमिका जे ठरवतील त्याच्यामध्ये माझा सहभाग असणार आहे. तुम्ही समाजसेवक म्हणून कुठपर्यंत काम करणार आहेत? आता माझं आयुष्यच त्यासाठी आहे. आयुष्यभर ब्लड ग्रुप आयुष्यात तुम्ही गालावर चापट मारून घ्यायची नाही. मी जर प्रशासनाने असं केलं तर मी अजून बिलकुल मारायचं नाही. त्यांनी मारून घेतलं पाहिजे, हे तुमचं काम आहे. हे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद असेल तर मग ते सुधारतील. कारण स्वतंत्र अधिकार आहे समाजसेवकाला, तुम्ही चापटा मारून घ्यायच्या नाही. काय हो, चापटा मारून घेण्याच्या बाबतीत काय मत आहे तुमचं? अहो, पंकज शाने त्यांनी पुन्हा चापट मारून घेणार नाही, त्याच्यासाठी तुम्ही काय सांगितलं पाहिजे? जो काही अधिकारी चुकल त्याला तुळजापूरची जनता असं करेल की त्यानं तोंडात स्वतः मारून घेतलं. वारी बट्टे. ओके 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 ओके. बघा काय मत आहे अजय भैया ज्ञानेश्वर साळुंके साहेबाचं आणि पंकज साहेबांचं जरा चुकायले. ह्याचं कारण असं आहे की लोक वैतागून एखाद्या गुन्हेगाराला फाशी घ्यायलेले आहेत. गुन्हेगाराला वैतागून, आता समाजसेवकाला वैतागून गुन्हेगारांनी बेळ शोधले पाहिजेत, बेळात घुसले पाहिजेत. अधिकारी हे तुमचे मालक नाहीत, जनतेचे सेवक ही अधिकारी असतात. आणि ते अधिकारी इस्रायलेत. त्या अधिकाऱ्याला जाणीव करून देण्यासाठी अजय भैया ज्ञानेश्वर साळुंके यांनी हे उपोषण ठेवलं. आणि हे उपोषण एवढं तीव्र होणार आहे, उद्या ही बोंबाबोंब आंदोलन होणार आहे, परवा दिवशी या ठिकाणी रस्ता रोको होणार आहे, त्याच्यानंतर हे जक्का जाम होणार आहे, त्याच्यानंतर उग्र अवतार होणार आहे. या सगळ्या प्रक्रिया जोपर्यंत मांजरे पोलीस निरीक्षक तुळजापूर पोलीस स्टेशनचे बदली होणार नाही, त्यांना सस्पेंड होणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे. निलेश देशमुखने सुद्धा मध्यंतराच्या काळामध्ये तुळजापूरमध्ये येणाऱ्या भावी भक्ताला मारहाण केली, ते सुद्धा चूक झाली. त्यांची मी मुलाखत गेल्यानंतर त्यांनी सांगितलं संबंधितले भक्त दारू पिणारे होते. अरे बाबांनो, दारू विकणारे बंद केलेत का तुम्ही? चोऱ्या करणारे माणसं बंद केलेत का? गुंडशाही करणारे माणसं बंद केलेत का? साखळ्या चोरणारे, बलात्कार करणारे, मर्डर करणारे माणसं थांबवलेत का? भावी भक्ताला मारीत सुटणाऱ्या अधिकाऱ्यानं विचार करा. हे तुळजापूर शांत राहिलं पाहिजेत. आई तुळजा भवानीचं हे गाव आहे. आई भवानी ही आशीर्वाद देते. आई भवानी ही शांततेमध्ये जीवन जगण्याचा संदेश देते, सुख समाधान देते. आणि त्या आईच्या रूपानं तुम्ही पोलीसवाले असतात, तुम्ही जनतेला शांत ठेवणं, सुख देणं, आनंदी ठेवणं हे तुमचं काम आहे. आणि म्हणून तुम्हाला गृह खात्यानं नेमलेलं आहे. हे विसरू नका. तुम्ही जनतेला सुखी ठेवावं, सामाजिक कार्यकर्त्याला साथ द्यावी, उपोषणकर्त्याला न्याय द्यावा आणि सर्वसामान्य माणसावर होत असलेला अन्याय नष्ट करावा, एवढीच जनतेची मागणी आहे. आणि हे जर नाही झालं तर भावी काळामध्ये तीव्र असं आंदोलन तुळजापूरमधून उभं राहणार आहे, हे तुम्ही विसरू नका. बघूया येणाऱ्या काळामध्ये पोलीस निरीक्षक DYSP निलेश देशमुख या शहराला कशा पद्धतीनं न्याय देणार का उपोषणकर्त्याच्या या उपोषणानं यांची बदली होणार.
रितू खोकर मॅडम, SP मॅडम, जिल्हाधिकारी साहेब या प्रकरणाकडे कसे बघतात तेच पाहूया येणाऱ्या काळात। मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा तथा खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक। या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा। आपले विचार तुळजापूरकरांनो कमेंट बॉक्समध्ये अन्यायाचा प्रतिकार करणारे विचार नोंद करा। धन्यवाद तुळजापूरकर, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद धाराशिवकर।